एल्फिन्स्टन रोड रेल्वे पुलाच्या पाडकामावर उद्या निर्णय होणार आहे। उद्या बैठकीत प्रभावित नागरिकांच्या तक्रारींवर निर्णय होणार आहे। दरम्यान कालिदास कोळंबकरांच्या हस्तक्षेपानंतर पाडकामाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे। त्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। एल्फिन्स्टन मध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण एल्फिन्स्टन रेल्वे पुलाच्या तोडक कामाबाबतचा महत्त्वाचा निर्णय उद्या घेतला जाणार आहे आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा निर्णय घेणार असल्याचं बोललं जातंय। मुंबईतील सेवरी वरळी कनेक्टर प्रकल्पासाठी एल्फिन्स्टन रोड ओव्हरब्रिजचं पाडकाम होणार आहे। या संदर्भात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDच्या अधिकाऱ्यांसोबत आणि स्थानिक रहिवाशांसोबत सोमवारी महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। यामध्ये पुलाच्या पाडकामावर अंतिम निर्णय होणार आहे। सोमवारी होणाऱ्या आता बैठकीत प्रभावित नागरिकांच्या तक्रारीवर निर्णय घेतला जाणार आहे का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण एल्फिन्स्टन पूल एकीकडे विकास होतोय असं बोललं जातंय। एल्फिन्स्टन पूल धोकादायक झालेला आहे आणि त्यामुळे नवीन पूल या ठिकाणी होणं अत्यंत गरजेचं आहे। पण असं जर होत असेल तर जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्या पुनर्वसनाचं काय आणि जो मराठी टक्का मुंबईतून कमी होतोय त्याचं काय, असा प्रश्न सुद्धा इथले नागरिक सरकारला थेट विचारतात। यावर सरकार काही ठोस तोडगा, काही ठोस निर्णय घेणार का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।